विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्टमधील अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या चॅप्टरमधील बॅलन्स शीट, प्रिपरेशन ऑफ बॅलन्स शीट म्हणजे बॅलन्स शीट ताळेबंद कसा तयार करावा यासंबंधी माहिती बघणार आहोत. आपणास हे लेक्चर आवडल्यास आपण याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. सर्वप्रथम बॅलन्स शीट म्हणजे काय यासंबंधी माहिती बघू आपण की बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज ऑफ द ऑर्गनायझेशन ॲज ऑन ए पर्टिक्युलर डेट. बॅलन्स शीट म्हणजे ताळेबंद हे एक पत्रक स्टेटमेंट असते. ताळेबंदामध्ये संस्थेची देयता व संपत्ती दाखवलेली असते. वर्षाच्या शेवटच्या तारखेला आर्थिक वर्षाच्या तारखेला संपते त्या तारखेला संस्थेच्या असेट्स किती आणि लायबिलिटीज किती, संपत्ती आणि देयता किती याची माहिती दर्शवणारं हे पत्रक असते. द बॅलन्स शीट ऑफ नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन किंवा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न इज सिमिलर टू अ बॅलन्स शीट ऑफ ए सोल ट्रेडिंग कन्सर्न ऑर ऑर्गनायझेशन. मग इतर एकल व्यापारी संस्था असेल किंवा इतर नफा कमवणाऱ्या संस्था असतील त्यांच्याचप्रमाणे ही बॅलन्स शीट असते. अ बॅलन्स शीट ओनली शो कॅपिटल रिसिप्ट अँड कॅपिटल एक्सपेंडिचर. बॅलन्स शीटमध्ये फक्त कॅपिटल रिसिप्ट म्हणजे भांडवली प्राप्ती आणि कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे भांडवली खर्च दर्शवलेला असतो. बॅलन्स शीट इज prepared with a view to measure the financial position of an organization or concern on a certain date or normal at the end of the year. म्हणजे संस्थेची आर्थिक स्थिती कशी आहे वर्षाच्या शेवटच्या तारखेला, आर्थिक परिस्थिती विशिष्ट दिवशी व्यवसायाची संस्थेची आर्थिक परिस्थिती ताळेबंद दर्शवतो. The excess of assets over liabilities is termed as capital fund. मग जर संस्थेच्या असेट्स ह्या लायबिलिटीजपेक्षा जास्त असतात तर जो फरक असतो तो म्हणजे संस्थेचा कॅपिटल फंड असतो. द एक्सेस ऑफ असेट ओव्हर लायबिलिटीज इज टर्म ॲज कॅपिटल फंड. म्हणजेच संस्थेच्या देयतापेक्षा असेटचं अधिक्य म्हणजे कॅपिटल फंड. इफ द ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅपिटल फंड इज नॉट नोन इट कॅन बी असर्टेन ॲज द बॅलन्सिंग फिगर बाय प्रिपेरिंग ओपनिंग बॅलन्स शीट. जर आपणास कॅपिटल फंडची रक्कम किंवा ओपनिंग बॅलन्स दिला नसेल तर तो शोधण्यासाठी ओपनिंग बॅलन्स शीट तयार करावे लागते. ओपनिंग बॅलन्स शीट तयार करून त्या बॅलन्स शीटच्या असेट्स साईडला सुरुवातीच्या असेट्स आणि वर्षाच्या शेवटच्या असेट्स घेऊन असेट्समधून लायबिलिटी वजा केल्यानंतर जो बॅलन्स शिल्लक राहील तो म्हणजेच कॅपिटल फंड असेल. अशा प्रकारे आपण बॅलन्स शीट म्हणजे काय हे समजून घेतलं. त्यानंतर दुसरा भाग बघू आपण की भांडवल निधी कॅपिटल फंड. कॅपिटल फंड इज शोन ऑन द लायबिलिटी साइड ऑफ बॅलन्स शीट ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. हा कॅपिटल फंड बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दर्शवला जातो. कॅपिटल फंड इज क्रिएटेड फ्रॉम कॅपिटल इन्कम अँड बाय कॅपिटलायझिंग सरप्लस इफ एनी. कॅपिटल फंड हा कसा शोधला जातो किंवा कसा निर्माण होतो तर जो काही भांडवल प्राप्ती असते ती आणि त्यानंतर काही रेव्हेन्यू इन्कम हे कॅपिटलाइज केलं जाते. तसंच जो सरप्लस आलेला असतो त्यांचा विचार करून हे कॅपिटल फंड घेतलं जात असते किंवा भांडवल निधी घेतला जात असतो. द नेट सरप्लस इज ॲडेड इन द कॅपिटल फंड. जो नेट सरप्लस आलेला असेल तो कॅपिटल फंडमध्ये मिळवला जातो. अँड डेफिसिट इज डिडक्टेड फ्रॉम कॅपिटल फंड. आणि डेफिसिटची अमाऊंट ही कॅपिटल फंडमधून लेस केली जात असते. अशा प्रकारे आपण सुरुवातीला बॅलन्स शीट म्हणजे काय, कॅपिटल फंड म्हणजे काय याची माहिती बघितली. आता स्पेसिमन ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटचा नमुना बघू आपण. याला दोन साईड, एक लायबिलिटी साईड आणि दुसरी असेट साईड. दोन्ही साईडला अमाऊंट दर्शवण्यासाठी दोन दोन कॉलम विचारात घ्यावे. एक कॉलम इनर कॉलम अमाऊंट रुपीज, दुसरा आउटर कॉलम अमाऊंट रुपीज, इनर कॉलम आउटर कॉलम. नंतर पहिला भाग बघा की कॅपिटल फंड.
कॅपिटल फंडमध्ये सुरुवातीला कॅपिटल फंडचा ओपनिंग बॅलन्स इनवर्डला घ्यावा आणि यामध्ये काय मिळवलं जाते आणि काय वजा केलं जाते ते विचारात घ्या. ॲड डोनेशन्स कॅपिटलाइज, जे काही जनरल डोनेशन्स असेल ते जे कॅपिटलाइज केलेलं असेल ते या ठिकाणी ओपनिंग बॅलन्समध्ये मिळवावं. जर स्पेशल डोनेशन असेल तर ते स्वतंत्र लायबिलिटी म्हणून दर्शवावे, उदाहरणार्थ प्राइज फंड, बिल्डिंग फंड वगैरे वगैरे. म्हणून कॅपिटल फंडच्या ओपनिंग बॅलन्समध्ये सुरुवातीला रेव्हेन्यू डोनेशन जे असेल, जनरल डोनेशन असेल ते जे कॅपिटलाइज केलं असेल ते मिळवावं. सेकंड, एंट्रन्स फीस. एंट्रन्स फीस देखील रेव्हेन्यू असताना ती कॅपिटलाइज केली असेल तर ती या ठिकाणी मिळवावी. आपण मागच्या पिरियडला बघितलं की इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईडला ज्या काही एंट्रन्स फीस किंवा ॲडमिशन फीस वगैरे कॅपिटलाइज केलेलं आहे त्या ठिकाणी आपण वजा दर्शवलेलं आहे. ती वजा केलेली अमाऊंट आपण या ठिकाणी कॅपिटल फंडमध्ये ॲड करावी. मग डोनेशन कॅपिटलाइज, एंट्रन्स फीस कॅपिटलाइज, ॲडमिशन फीस कॅपिटलाइज, ह्या कॅपिटलाइज केलेल्या अमाऊंट आपण कॅपिटल फंडच्या ओपनिंग बॅलन्समध्ये मिळवाव्या. त्यानंतर जो सरप्लस आलेला असेल इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला क्रेडिट साईड जास्त असताना तो सरप्लस या ठिकाणी मिळवावा. जी टोटल येईल ती बाहेर घ्यावी. या उलट जर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची एक्सपेंडिचर बाजू जास्त असेल तर अशा वेळेस इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला डेफिसिट दर्शवलेला असेल, ती डेफिसिटची जी अमाऊंट असेल ती डेफिसिटची अमाऊंट या कॅपिटल फंडच्या बेरजेतून लेस करावी, वजा करावी आणि जो नेट बॅलन्स येईल तो बाहेर घ्यावा. अशा प्रकारे आपण ह्या कॅपिटल फंडचा विचार करावा, अचूक नोंदी कराव्यात. पुन्हा बघू. कॅपिटल फंड ओपनिंग बॅलन्स प्लस त्यामध्ये मिळवल्या जाणाऱ्या बाबी, डोनेशन कॅपिटलाइज केलेलं, एंट्रन्स फीस कॅपिटलाइज केलेली, ॲडमिशन फीस कॅपिटलाइज केलेली आणि जो सरप्लस आलेला असेल तो सरप्लस मिळवावा किंवा जर डेफिसिट आलेला असेल तर तो वजा करावा. नंतर पुढे लाईफ मेंबरशिप फीस. आता लाईफ मेंबरशिप फीस स्वतंत्र दर्शवावी, ती कॅपिटलाइज केलेली असो किंवा डायरेक्ट दिलेली असो ती बाहेर घ्यावी. त्यानंतर लिगसीज. लिगसीज म्हणजे मृत्यूपत्राप्रमाणे दान मिळालेली रक्कम. मग लिगसी किंवा लिगसीज ही लायबिलिटी दर्शवावी. हा स्पेशल फंड, प्राइज फंड जो असेल बक्षीस देण्यासाठी तो त्या बक्षिसासाठी स्वतंत्र निधी उभारलेला असेल किंवा कोणी त्यासाठी त्या निधीसाठी देणगी दिली असेल तर तो प्राइज फंड हा लायबिलिटी दर्शवावी. इमारत बांधण्यासाठी जर कोणी देणगी दिली असेल तर ती बिल्डिंग फंड रक्कम होय. बिल्डिंग फंडची अमाऊंट देखील लायबिलिटी दर्शवावी. एंडॉमेंट फंड म्हणजे जे काही दान दिलेलं असेल त्या दिलेलं दान हे लायबिलिटी दर्शवावं. टुर्नामेंट फंड, ज्या क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात त्यासाठी जो फंड निधी निर्माण केलेला असतो तो लायबिलिटी साईडला दर्शवा. स्पेसियल फंड किंवा स्पेसिफिक फंड. काही वेळेस आपणास स्पेसियल फंड म्हणून स्वतंत्र आयटम दिला असेल किंवा स्पेसिफिक फंड म्हणून स्वतंत्र आयटम दिला असेल तर ती लायबिलिटी समजावी आणि लायबिलिटी दर्शवावी. चॅरिटी फंड, धर्मदाय निधी जो असेल तो लायबिलिटी दर्शवावी. सन्ड्री क्रेडिटर्स, जर संस्थेने काही बाबी उधारीने घेतलेल्या असतील तर त्या धनकोंचं जे देणं असेल ते सन्ड्री क्रेडिटर्स ही लायबिलिटी दर्शवावी. बँक ओव्हरड्राफ्ट, जर अधिकर्ष सवलत संस्थेने घेतलेली असेल तर ती लायबिलिटी दर्शवावी. हा बँक ओव्हरड्राफ्ट आपल्याला रिसिपियंट पेमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स कॅरीड डाऊन जेव्हा दिलेला असेल तेव्हा तो बँक ओव्हरड्राफ्ट आपण लायबिलिटी साईडला घ्यावा. नंतर अदर लोन, लोन फ्रॉम अदर्स, इतर व्यक्तींकडून संस्थेने जे कर्ज घेतलेलं असेल ते लोन हे लायबिलिटी साईडला दर्शवावं. त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, इतर जे काही खर्च देणं बाकी असेल ती रक्कम आपण लायबिलिटी साईडला दर्शवावी. त्यानंतर प्री रिसिव्ड इन्कम, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, एखादं इन्कम अगोदरच मिळालेलं असेल, उदाहरणार्थ रेंट रिसिव्ड इन ॲडव्हान्स जे असेल तर ते लायबिलिटी दर्शवावं. त्याचप्रमाणे जर ॲडजस्टमेंटनुसार किंवा रिसिपियंट पेमेंट अकाउंटच्या रिसिप्ट साईडला जर सबस्क्रिप्शन रिसिव्ड फॉर नेक्स्ट इयर दिलेली असेल तर ती सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स फॉर नेक्स्ट इयर म्हणून आपण लायबिलिटी साईडला नोंदवावी. त्यानंतर ॲसेट साईडला कोणकोणते आयटम्स येतात तर कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. तर कॅशचा बॅलन्स, हातात असलेली रोख रक्कम आणि बँकेत असलेली रक्कम. इथे बँकेचं नाव आपण विचारात घ्यायचं असते. तर
हे आयटम आपणास रिसिपियंट पेमेंट अकाउंटच्या पेमेंट साईडला शेवटी बाय बॅलन्स कॅरी डाऊन जे आयटम दिलेले असतात त्यामध्ये कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक ते आयटम आपण या ठिकाणी नोंदवावे. नंतर फिक्स डिपॉझिट बँकेमध्ये जी काही डिपॉझिट ठेवलेली असेल ती नोंदवावी. तसंच यावर जर इंटरेस्ट मिळणार असेल, इंटरेस्ट मिळणं बाकी असेल तर त्यावेळेस फिक्स डिपॉझिटची अमाऊंट इनवर्डला घ्यावी आणि प्लस इंटरेस्ट रिसिवेबल म्हणून ॲड करावी, बाहेर रक्कम घ्यावी. की पुढचा आयटम इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट 8% डिव्हेंचर्स किंवा गव्हर्नमेंट बॉन्ड जे दिलेले असतील त्याची अमाऊंट इनवर्डला घ्यावी. जेव्हा नाव दिलेलं नसेल तेव्हा फक्त आपण इन्व्हेस्टमेंट म्हणून नोंद करावी. ह्या इन्व्हेस्टमेंटवर मिळणारे इंटरेस्ट जे असेल ते ॲड इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट रिसिवेबल किंवा फक्त इंटरेस्ट रिसिवेबल म्हणून नोंदवावं आणि इंटरेस्टची रक्कम मिळवून बाहेर नोंद करावी. आणि ह्या इंटरेस्ट रिसिवेबलची दुसरी नोंद इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईडला बाय इंटरेस्ट रिसिवेबल ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणून करावी. पुढचा आयटम सन्ड्री डेटर्स. काही वेळेस जर संस्था कन्झ्युमर सोसायटी असेल तर त्यावेळेस जर ग्राहकांना काही वस्तू या उधारीने विकल्या असतील तर अशा वेळेस ते सभासद ग्राहक जे असतील तर त्यांच्याकडून येणारी रक्कम ही सन्ड्री डेटर्स म्हणून असेल आणि त्यांच्याकडून काही रक्कम जर बुडाली असेल तर तेव्हा लेस बॅड डेट्स म्हणून वजा करावी आणि बाहेर रक्कम घ्यावी. बॅड डेट्स हे आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला नोंदवावे. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग हा आयटम असेट होय, ही फिक्स असेट होय. यावर जर डेप्रिशिएशन सांगितलं असेल तर डेप्रिशिएशनची रक्कम आपण लेस करावी, लेस डेप्रिशिएशन, आणि नंतर डेप्रिशिएशन वजा करून आलेली रक्कम बाहेर घ्यावी. तसंच प्लांट अँड मशिनरीवर डेप्रिशिएशन सांगितलं असेल तर प्लांट अँड मशिनरी लेस डेप्रिशिएशन आउटर कॉलम बॅलन्स. फर्निचर अँड पिक्चर्स असेल तर त्या फर्निचर अँड पिक्चरची रक्कम इनवर्डला घेऊन त्यातून डेप्रिशिएशन लेस करावं आणि बाहेर रक्कम घ्यावी. अशा प्रकारे या फिक्स असेटवर जेही डेप्रिशिएशन आकारलेलं असेल ते डेप्रिशिएशन आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला नोंदवावं. टू डेप्रिसिएशन, उदाहरणार्थ टू डेप्रिशिएशन लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी आणि फर्निचर जे डेप्रिशिएशन आकारलेलं असेल ते नोंदवावं आणि नंतर टोटल डेप्रिशिएशन आउटर कॉलमला घ्यावं. त्यानंतर इक्विपमेंट्स जे असतील, साधन सामग्री जे असेल, साहित्य असेल ते बाहेर घ्यावं. सर्जिकल इक्विपमेंट्स असतील काही वेळेस डॉक्टर्सची पेशासाठी हॉस्पिटलमध्ये जे काही ऑपरेशन करण्यासाठी जे साहित्य लागते ते सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स ही असेट होय. त्यानंतर प्लेग्राऊंड, क्रीडांगण असेल त्याची किंमत ही असेट होय. मोटर व्हेकल असतील ते त्या असेट होय. त्यानंतर लायब्ररी बुक्स, जे काही ग्रंथालयाची पुस्तकं असतील ती विचारात घ्यावी, ती असेट होय. या बाबतीत एक लक्षात घ्या, लायब्ररी बुकच्या बाबतीत काही वेळेस आपणास ओपनिंग बॅलन्स शीट दिलेली असेल त्यामध्ये लायब्ररी बुक्स दिले असतील तेव्हा आपण स्वतंत्र नोंदी कराव्या. लायब्ररी बुक्स इनवर्डला ओपनिंग बॅलन्स घ्यावा, ॲड. त्यानंतर रिसिपियंट पेमेंट अकाउंटच्या पेमेंट साईडला बुक्स परचेस म्हणून दिले असतील ते मिळवावे. लायब्ररी बुक्स ओपनिंग बॅलन्स प्लस परचेस मिळवावे. नंतर जर आपणास डेप्रिशिएशन सांगितले असेल लायब्ररी बुक्स वर तर ते वजा करावं आणि आउटर कॉलमला घ्यावं. काही वेळेस आपणास खाली सांगतात की लायब्ररी बुक्स त्याचा क्लोजिंग बॅलन्स दिलेला असेल, अशा वेळेस आपण डेप्रिशिएशन कसं विचारात घ्यावं तर लायब्ररी बुक्सची ओपनिंग प्राइस प्लस परचेस जी अमाऊंट येईल त्या अमाऊंटमधून क्लोजिंग बॅलन्स लेस केल्यानंतर जो डिफरन्स येईल तो डिफरन्स डेप्रिशिएशन घ्यावा. तो डिफरन्स डेप्रिशिएशन म्हणून वजा करावा आणि बाहेर शिल्लक रक्कम घ्यावी, म्हणजे इथे क्लोजिंग बॅलन्स दिसला पाहिजे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी लायब्ररी बुक्सचा विचार करावा. त्यानंतर बिलियर्ड टेबल्स. बिलियर्ड हा खेळ खेळण्यासाठी जो टेबल असतो तो टेबल असेट असते म्हणून असेट साईडला नोंदवावा. त्यानंतर स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल्स, जे शिल्लक साधन सामुग्री असेल खेळाची ती असेट होय. स्टॉक ऑफ स्टेशनरी, शिल्लक राहिलेली स्टेशनरी असेल, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ती असेटला नोंदवावी. त्यानंतर स्टॉक ऑफ ड्रग्स, जे काही औषधं शिल्लक असतील ती असेट नोंदवावी. त्यानंतर लोन्स अँड ॲडव्हान्सेस गिव्हन, जर काही कर्ज दिलं असेल इतरांना किंवा आगाऊ रकमा दिल्या असतील तर त्या असेट नोंदवाव्यात. नंतर ॲक्रूड इंटरेस्ट, जे काही इंटरेस्ट येणारं असेल ते मिळणारं इंटरेस्ट ही असेट दाखवावी.
त्यानंतर प्रीपेड एक्सपेन्सेस, एखादा खर्च जर प्रीपेड म्हणजे आगाऊ केलेला असेल तर तो असेट दर्शवावी. हा आपण इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिट साईडला एखादा खर्च जो असेल तो प्रीपेड केला असेल तर त्या खर्चातून वजा केलेला दर्शवलेला असतो. उदाहरणार्थ सॅलरी लेस प्रीपेड, सॅलरीमधून जी प्रीपेड सॅलरी असेल ती इथे प्रीपेड सॅलरी म्हणून नोंदवावी. आउटस्टँडिंग इन्कम्स, काही इन्कम येणं असेल तर ते येणं असेट दर्शवावी. इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स जे असेल ती लायबिलिटी असते आणि आउटस्टँडिंग इन्कम ही असेट असते. त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर एक्सपेन्सेस ही लायबिलिटी असते तर प्रीपेड एक्सपेन्सेस ही असेट असते. त्यानंतर शेवटी महत्त्वाचा आयटम की आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आता आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ही दोन प्रकारे असू शकते. ही मागच्या वर्षातील आउटस्टँडिंग जी असेल ती आउटस्टँडिंग ऑफ लास्ट इयर, मागच्या वर्षाची सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग, आणि त्यामध्ये चालू वर्षाची आउटस्टँडिंग ऑफ करंट इयर ही मिळवावी. ही आउटस्टँडिंग चालू वर्षाची आपण इन्कम साईडला सबस्क्रिप्शनमध्ये ॲडजस्टमेंटनुसार मिळवलेली दर्शवलेली असते, ती रक्कम इथे घ्यावी. अशा प्रकारे आपण सबस्क्रिप्शन लास्ट इयरची आणि करंट इयरची आउटस्टँडिंग दोन्ही घेऊन बाहेर बेरीज घ्यावी. काही वेळेस आपण आज चालू वर्षाची करंट इयरची सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग सांगितलेली असते. अशा प्रकारे आपण असेट्स आणि लायबिलिटीच्या नोंदी योग्य प्रकारे कराव्या. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये किंवा ओपनिंग बॅलन्समध्ये दिलेल्या असेट्स आणि लायबिलिटीज विचारात घ्याव्या. त्यानंतर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटनुसार काही कॅपिटल रिसिप्ट्स आणि कॅपिटल एक्सपेंडिचर जे असतील त्यानुसार लायबिलिटीज आणि असेट्स विचारात घ्याव्या. नंतर ॲडजस्टमेंटचा विचार करावा आणि योग्य पद्धतीने लायबिलिटीजशी संबंधित ॲडजस्टमेंटच्या नोंदी कराव्या, असेट्सशी संबंधित ॲडजस्टमेंटच्या नोंदी कराव्यात आणि शेवटी असेट्स आणि लायबिलिटीज जी असेल त्यांच्या दोन्ही बाजूची बेरीज करावी. ही बेरीज ही टोटल सेम आली, टॅली झाली म्हणजे आपलं उदाहरण हे बरोबर आहे असं समजावं. यानंतरच्या पुढच्या लेक्चर्समध्ये आपण ह्या संबंधी महत्त्वाच्या ॲडजस्टमेंट ज्या असतील त्या ॲडजस्टमेंट आणि त्यांच्या इफेक्टचा विचार करूया. हा व्हिडिओ आपणास आवडलेला असेलच. याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांना शेअर करा. धन्यवाद.